फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्वरित त्या आरोपीला न्याय द्यावा आणि त्याला फाशी द्यावी आणि ते होत नसेल ना तर आमच्या सुपूर्द करावं. आम्ही दगडाने खोचून काढू. आम्ही तेवढे शूर आहोत सगळ्या महिला महाराष्ट्रातल्या, तर ते तरी करावं जेणेकरून त्याला दोनदा शिक्षा माफ झाली आहे. त्याला तेव्हा ती शिक्षा माफ नसती आणि त्याची मुली जिवंत राहिली असती. गेल्या काही दिवसांआधीपासून एक मोठी चर्चा आणि मोठी खळबळ जी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून देणारी आहे, जिच्या दुःखाने अजूनपर्यंत महाराष्ट्र बाहेर निघालेला नाहीये, अशी एक घटना पुण्याच्या एका गावात घडते आणि त्यामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवरती 65 वर्षाचा एक व्यक्ती बलात्कार करतो. आणि या घटनेनंतर पूर्ण महाराष्ट्रात खळबळ झाली असताना नागपूर शहराच्या बर्डी इथे स्थित असलेल्या या विराटी चौकातील गांधींच्या पुतळ्यावर सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन करण्यात येत आहे, मोर्चा काढला गेलाय. आणि इथे माझ्यासोबत संतनू झाडे उपस्थित आहेत, सत्ताताई पण उपस्थित आहेत. काय वाटतं आज त्यावेळेला अशा घटना समोर येत आहे? ते फिरून टाकणारी घटना आहे. 4 वर्षाच्या मुलीला दाखवतो मोठ्यात नेलं, तिचे अत्याचार झाले आणि शेणामध्ये दाबून ठेवलं आणि अतिशय आसपास असं कृत्य आज नरसापूर पुणे इथे घडलेलं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्वरित त्या आरोपीला न्याय द्यावा आणि त्याला फाशी द्यावी आणि ते होत नसेल ना तर आमच्या सुपूर्द करावं. आम्ही दगडाने खोचून काढू. आम्ही तेवढे शूर आहोत सगळ्या महिला महाराष्ट्रातल्या, तर ते तरी करावं जेणेकरून त्याला दोनदा शिक्षा माफ झाली आहे. त्याला तेव्हा ती शिक्षा माफ नसतीच आणि त्याची मुली जिवंत राहिली असती. त्या नराधमाला तुरंत फाशी व्हायला पाहिजे, नाहीतर जनतेला फाशी करून द्यायला पाहिजे, नाहीतर एन्काउंटर करून टाकायला पाहिजे. पण मग राजकारणाची प्रश्न आहे, तो प्रत्येक न्याय मिळाला पाहिजे. महिलांमध्ये अत्याचार होत फक्त यवतमाळमध्ये अत्याचार झाला आहे. आता त्याला कितीतरी तास झाले. का असं होत आहे वारंवार? की आपली पोलीस यंत्रणा शिथिल आहे की न्यायव्यवस्था शिथिल आहे, काय प्रश्न आहे? शोध लावून त्याच्यावर उपचार करण्याचा विषय आहे. असं काहीतरी व्हायला पाहिजे, ते होत नाही. ही जेव्हा कठोर शिक्षा होईल, आता यांनी जीव घेतला त्या मुलीचा, त्याचा नक्की जीव जायला पाहिजे. पण एखादा व्यक्ती छेडछाड करतो, त्या मुलीला काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा हात का त्याला होत नाही? शिवाजी महाराजांच्या काळात होत होता ना हातकलम, आता का नाही होत आहे? तो व्हायला पाहिजे हातकलम. काय वाटतं, कशा भावना आहेत, कशा पद्धतीने या देशाला समाजाची भावना आहे, सगळ्यांच्या मध्ये आक्रोश आहे. हा आक्रोश मला कुठेतरी असं वाटतं की हा नुसता आक्रोश न राहता याच्यावर समाजाने पण उत्तर काढलं पाहिजे. समाजाने उत्तर काढणं सरकारकडनं होत नसेल तर समाज कुठेतरी समोर येऊन त्या नराधमाला शिक्षा आम्ही देतो हे कुठेतरी सरकारनं दाखवलं पाहिजे. तर सर्व समाजांना एक आव्हान करू शकतो की त्यांनी या आंदोलनाला समोर येऊन या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे सहभागी आपला दर्शावा असं म्हणतो. धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने इथे सुद्धा आक्रोश जनतेचा पाहायला मिळतोय. जनतेची इथे जी मागणी आहे ती तुम्ही सुद्धा ऐकली की महिलांच्या तर्फे सुद्धा एकतर अपराध्याला फाशी द्या, नाहीतर तो आमच्या हवाले करा, आम्हाला त्याचा योग्य नाही करता येईल, अशा पद्धतीची ठाम भूमिका नागपूर शहरात सुद्धा उठताना दिसत आहे. अक्षित भारतसाठी बेतांगसाठी.